मंडळी आपण निघालोय फ्रॉम मुंबई आणि रेन दाखवतोय बघा. अगेन बॅड लक, जेवण नाही दिलं आपल्याला इकडे. तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पलमध्ये. त्याचा इतिहास मी तुम्हाला लवकरच सांगेल, पण इथे मोबाईल अलाउड नाही आहे. हा मंदिराचा पश्चिम द्वार आणि इथे सुशोभीकरणाचं काम चाललं आहे सध्या. तर आम्ही आता दर्शन घेतो आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला काय जास्त सांगू शकत नाही. 15 मजली इमारत जेवढा असेल तेवढा हा गेट आहे आणि जवळजवळ आपल्या भारतामधील नुसतं तर तमिळनाडूमधील हे खूप एक मानाचं मंदिर आहे. इथे चप्पल आणि आपलं मोबाईल वगैरे डिपॉझिट करायचे आहेत आणि इकडनं आपल्याला दर्शनाला जायचं. तर मंडळी आपण निघालो आहे मीनाक्षी टेम्पलवरून, मदुराईवरून. दर्शन वगैरे खूप छान झालं. आम्हाला जवळजवळ 3.5 ते 4 तास लागले लाईनमध्ये. भयंकर गर्दी होती आणि पण एक आहे की इकडे असं धक्काबुक्की नाही. तुम्ही सिंगल लाईन तर सिंगल लाईन. तर आमची 100 रुपयेवाली तिकीट होती आणि आतमध्ये 2 मंदिर होते, एक पार्वती देवीचं आणि दुसरं सुंदरेश्वर म्हणजे शंकरजी. तर इकडे दरवर्षी एप्रिलमध्ये एक मोठा उत्सव असतो, कल्याणम म्हणून. तर इकडे पार्वती देवीला सगळे अम्मा बोलतात, म्हणजे आई. तर मेन म्हणजे मीनाक्षी देवीचं इथे टेम्पल आहे ते अम्मा, आणि मग त्याच्यानंतर मग महादेवाचं दर्शन होतं. तर त्यांनी, कारण ही जी पूर्ण नगरी आहे मदुराई, ही पूर्ण पार्वती देवीचीच आहे आणि त्या स्वरूपामध्ये महादेवाचं मंदिर आहे. खूप छान दोन्ही दर्शन झालेत आणि व्यवस्थित झाले. काही म्हणजे धक्काबुक्की नव्हता. फक्त एवढंच की वेळ लागला आम्हाला, जवळपास 3.5 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला. आता आम्ही या दुविधेमध्ये होतो की कुठे जायचं, कोईम्बतूर का कोडाईकनाल. तर कोईम्बतूरमध्ये आपल्याला जायचं आहे ईशा फाउंडेशनमध्ये आदियोगी, आणि तिकडे बुकिंग नव्हते. पण आता आम्ही चेक केलं तर कोणीतरी कॅन्सल केलं आणि अवेलेबल आहे. प्रॉब्लेम आहे की आता वाजले 4. आता जर निघालो तर आपण तिकडे 9:30-10ला पोहोचू कोईम्बतूरला. त्याच्यामुळे काही समजत नाहीये की काय करू, कारण आपलं मेन तिकडे सूर्यकुंडामध्ये आंघोळ करणं आहे, ज्ञानलिंगम आहे आणि लेझर शो बघायचा आपल्याला, आदियोगीचा जो स्टॅच्यू आहे. पण हे सगळं होणार नाही. मग आम्ही विचार करतोय की आम्ही आता कोडाईकनालला जाऊ, कोडाईकनाल आपण एक्सप्लोर करू आणि मग तिकडनं उद्या कोईम्बतूरला जाऊ, असा पूर्ण प्लॅन आहे. त्याच्यामुळे आता आपण वळतोय कोडाईकनालच्या दिशेने आणि कोडाईकनाल खूप सुंदर हिल स्टेशन आहे. आत्ताच आम्हाला हिल्स लागलेत. आम्ही मदुराई जस्ट क्रॉस केलं, 20-25 किलोमीटर झाले असतील. तर हिल्स आपल्याला दिसायला झालेले आहेत. तर मी इकडनं तुम्हाला काही व्ह्यू दाखवेल. रोड पण बघा खूप छान आहे. लंच वगैरे झालं नाही. मंदिरामध्येच आम्हाला प्रसाद आम्ही घेतला होता, असा लाडू घेतले, अप्पम घेतला होता, म्हणजे आपल्याकडचा मालपोहा असतो ना तसा. तर तो खाल्ला आम्ही बऱ्यापैकी. भूक आपली मिटली आहे आणि आता आपण बनाना खाल्लेत. एक टी ब्रेक घेतला आपण जस्ट कोडाईकनालला जाण्याच्या आधी. कोडाईकनाल फक्त आता 60 किलोमीटर बाकी आहे आणि लागणारा वेळ म्हणजे आता परत 7पर्यंत पोहोचूया. ते माउंटन्स वगैरे किती सुंदर दिसत आहे. आपली गाडी इकडे पार्क केली होतं, त्याच ठिकाणी जायचं आपल्याला. चला इथे काहीतरी चहा आणि एक स्नॅक्स घेऊ. दुपारी आपण जेवलो नाही ना. हे चहा बनवतो काय, आपलं लेमन टी वेगळं आहे. चहा उकळलेला असतो याच्यामध्ये आणि मग ते त्याच्यामध्ये दूध वरतून टाकतात. परत थोडंसं चहा पत्ते मिळते. तंबी टी आहे, लेमन टी आहे ना, 2 लेमन टी. व्हिडिओ यूट्यूब. तुळशी टाकली, तुळशी का पुदिना आहे, सॉरी तुळशी पण टाकतात काही ठिकाणी आयुर्वेदिक. टाकला आहे चहा. गरम पाणी टाकायचं आहे. शंभू आहे, शंभू गरम होतो. रेडी. अजून कळलं नाही ना, हे मूग आहेत उकळलेले आणि चणे, मिरची आणि अनियन आणि कोकोनट आहे.
आपलं लेमन टी. मेन हवेपासून आपण आता राईड घेतला आणि टुवर्ड्स आता कोडाईकनाल चाललोय. तर थोडं कन्फ्युजन आहे कारण कुगल म्हणून एक खूप छान गाव आहे, म्हणजे एकदम प्रॉपर एक्झॉटिक आहे फॉरेस्टमध्ये. आणि पण तिकडे 35 किलोमीटर पुढे आहे. तर अजून आम्ही कन्फ्यूज आहे. तिकडे रिसॉर्ट आम्हाला खूप आवडलं, वेस्टवूड म्हणून, पण थोडं लांब पडेल आपल्याला कारण 35 किलोमीटर आतमध्ये जाऊन परत बाहेर यायचं. आणि कारण उद्या आपल्याला कोइंबतूरला जायचं आहे. बघू आता, आधी आम्ही इकडे रिसॉर्ट बघू, जर नाही आवडलं अजून दुसरं तर मग तिकडे जाऊ. असं आहे. तिने रेट आम्हाला सांगितलं 4000 सांगितले, पण 3000 मध्ये करेल म्हणाले. रोड छान आहे इकडे. आता जरा गर्दी कमी आहे कारण लोक सगळे देवस्थानाला गेलेले आहेत. आमच्यासारखे फक्त सगळंच करतात म्हणजे देवस्थान, त्याच्यानंतर फॉरेस्ट, एकदम एक्झॉटिक आहे. आता अंधार पडायला येईल तर मला जेवढं मॅक्झिमम दाखवतो मी तेवढं दाखवतो तुम्हाला. मला इथे अडवण्यात आलं काय, कारण ई पास पाहिजे, कोडाईकनालला जाण्यासाठी ई पास पाहिजे. तर इथे त्यांनी असे मैदान बनवलंय, इकडे तुम्ही थांबा आणि ई पास काढा, दाखवा आणि मग पुढे जा. इथे पोलीस चौकी इकडे, इथे जाण्यासाठी. ई पास मध्ये मोस्टली काय आहे ना, कारण हा रस्ता बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना सांगायचं असतं की किती गाड्या गेला, विच नंबर, हाऊ मेनी पॅसेंजर्स, ते एक रेकॉर्ड असतं त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आणि किती दिवसासाठी गेले, जस्ट लाईक नॉर्थ. म्हणजे साऊथला मी पहिल्यांदा अनुभव घेतो. हे तुमच्यासाठी माहिती ही खूप गरजेची आहे, कारण तुम्ही येत असाल तर ॲडव्हान्समध्येच ई पास काढून ठेवा. निघाला काय? चालू आहे. काय सांगितलं? नंबर सांग. epass.tnega.org. ओके. आपण आता कोडाईकनालच्या घाटामध्ये, आणि 40 किलोमीटर अजून इकडनं, आणि असेच घाट आहेत, खूपच वळणाचे आहेत, खूप वळणाचे आहेत. आणि रस्ता एकदमच छोटा आहे, 2 गाड्या जातील तेवढेच आहेत. म्हणजे समोरच्यानी आपली तुला दिसत असेल, अंधार लवकर झाला इकडे, 6:30च अंधार झाला. बहुतेक गाड्या आता उतरतात ते चेकआउट करून सगळं फिरून वगैरे. म्हणजे टिपिकल आपल्या महाराष्ट्रामधील महाबळेश्वर सारखं आहे. आणि इथे ई पास आम्ही दाखवला, त्यांनी स्कॅन केला त्यांच्या साईटमध्ये आणि आम्हाला मग तिकडनं सोडलं, अलाव केलं जायला. पण स्टोरी अशी झाली की आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला चेकआउट करावं लागेल 10ला. आपण तर 9ला पण करू, काय प्रॉब्लेम नाही आहे, पण आपण आताच का कमिट करायचं? समजा नाही पॉसिबल झाला आपल्याला चेकआउट करायला 10 वाजता, मग तो बोला मी तर तुम्हाला सांगितलं होतं वगैरे, ते नाटक नको. मग आम्ही ते कॅन्सल करायला लावलं MMT मधून. आणि आता आम्ही तिकडे जाऊन प्रत्यक्ष बघू हॉटेल आणि मग बुक करू. तर हे बघा रस्ते असे आहेत. रस्ता खूपच भयानक आहे, म्हणजे एक खूपच नॅरो आहे आणि खूपच वळणाचा आहे. तर उतरणाऱ्याने आपल्यामध्ये जास्त डिस्टन्स नसतो, खूप सांभाळून चालावं लागतं. तुमची जे काय स्किल असेल, ड्रायव्हिंग स्किल, ती सगळी इकडे टेस्ट होते. जे नवीन शिकणारे ड्रायव्हर असेल त्यांचं थोडंसं तारामोळ उडणार आहे इकडे. भयंकर आहे, भयंकर आहे. सर जस्ट बी केअरफुल वेन यू आर ड्रायव्हिंग इन कोडाईकनाल घाट. भयानक घाट होता. मी आतापर्यंत एवढी ड्रायव्हिंग केली ना, मग 1.5 तास झाला कंटिन्यू घाट, आणि ते पण नॉन स्टॉप. ब्रेथलेसनेस बोलतात ना, म्हणजे श्वास न घेता तुम्हाला कंटिन्यू ड्रायव्हिंग करायची, म्हणजे तो प्रकार होता. बाप रे बाप. कंटिन्यू कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. म्हणजे जिथे एक गाडी जाते तिकडे 2 गाड्या ते पण स्पीडमध्ये खाली उतरतात आणि तुम्हाला स्पीडमध्ये वरती चढवायची आहे. तेवढं म्हणजे कठीण घाट आहे हा. म्हणजे बाईकसाठी तर नाही आहे तेवढं, पण हा वळणाचे रस्ते आहेत. तुम्हाला खूप केअरफुल ड्रायव्हिंग करावं लागणार, कंटिन्यू कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुमचं.
आम्ही खूप वरती आलो, म्हणजे कंटिन्यू विचार करा ना, 1.5 तासापासून कंटिन्यू जर का तुम्ही लेफ्ट राईट जर का तुम्ही घाटामध्ये आहेत, म्हणजे किती मोठा घाट असायला. माझ्यासाठी पण एक नवीनच होतं, म्हणजे आपण एवढं फिरलो, म्हणजे हिमाचलमध्ये खास करून आपण ड्रायव्हिंग केली, पण एवढे नव्हते प्रकार. तर आता इथे जरा मोकळं मिळाला, हा सगळ्यात मोठा रस्ता आत इकडचा. आणि इथे एक स्पॉट आहे, मी तो तुम्हाला दाखवतो, खूप छान आहे. म्हणजे सकाळीसुद्धा दाखवू शकतो, पण एक रात्रीचा पण एक अनुभव घ्यायला पाहिजे, म्हणून मी इकडे थांबलो. आणि थंड हवा खूप छान आहे, म्हणजे असं शरीरावर थंड हवा लागते ना, काय बोलू तुम्हाला, म्हणजे तो अनुभव इथे प्रत्यक्ष येऊनच घ्यायला हवा. पाऊस पण हलका हलका पडतोय, तर इथे मी गाडी लावली आहे साईडला. चला आपण त्या स्पॉटवर जाऊया. हे बघितलं तुम्ही गाड्या कशा येतात, हे बघा स्पीडमध्ये उतरतात आहे, आणि तुम्हाला गाडी स्पीडमध्ये चढवायची आहे. याच्यामध्ये गोप्रोमधून चढा उतार असं एवढं काय कळून नाही येणार. आलो आहे आपण ऑलमोस्ट, आता 10 किलोमीटरच बाकी आहे, आणि मध्ये एक टोल पण लागला आपल्याला. तर हा गेट आहे, इथे लिहिलं आहे की सिल्वर कास्केट पार्क. तर चला, एक पार्क आपलं पहिलं डेस्टिनेशन तर झालं म्हणा. कदाचित तुझा जर का वेळ नाही मिळाला तर. जबरदस्त, जस्ट लाईक दूधसागर वॉटरफॉल. दूधसागर वॉटरफॉल सारखंच दिसतं एकदम. वाह, बरं सगळं कोपऱ्यामध्ये दिसणार का माहिती नाही. मोबाईल टेम्परेचर बघा 16 आहे, आणि ड्रॉप होणार अजून, आणि रेन दाखवत आहे बघा. भजी खायला आलो आम्ही, मिरची भजी आणि ही भजी, काय म्हणतात कोबी भजी. आपण फक्त इशारामध्येच आम्ही जणांना सांगत असतो काय काय असतं. बाहेर आलो, हलकी थंडी आहे, बोललो चल गरम गरम काहीतरी भजी खाऊ, मग आपण खाऊया. हॉटेल मिळालं आपल्याला हे वाला. इथे पार्किंग लावतोय आपण रिव्हर्स करून. हे बघा थोडं इथे एवढ्या म्हणजे छोट्या जागेवर सगळे हॉटेल्स बनले आहेत ना, की यांना पार्किंग वगैरे पण मुश्किलने मिळते, आणि मला रोडवर तर लावायची नाही आहे. हे बघा फॉग आहेत, टिपिकल आपलं महाबळेश्वर वगैरे आहेत ना, माथेरान त्या टाईपचं. माथेरान तर नाहीच, महाबळेश्वर उंच. आणि इथे तर फॉग आहेत, कदाचित कॅमेरामध्ये येणार नाही. मी बघितलं आहे नेहमी फॉग कॅमेरामध्ये तेवढे येत नाही, म्हणजे गोप्रोमध्ये खास करून. तर आपण पोचलो आहे इथे, जेऊ. हॉटेलमध्ये चेक इन केलं, पण एवढं काय खास नाही आहे. आता ठीक आहे, म्हणजे 1,500 रुपये घेतले, आणि असं वाटलं की आता काय मिळालं नाही मिळालं मग काय करणार ना. मग हे बघा, हे असं हॉटेल आहे. मला तर आवडलं नाही आहे, पण काय आता, थोडं पेशन्स ठेवलं असतं तर आम्हाला अजून मिळालं असतं. ठीक आहे, चला रात्रच काढायची. स्मेल येतोय मच्छर. लाईट बंद करतो, म्हणजे कदाचित बाहेर गेले तर. इथे बघा फॅन नाही आहे, ना फॅन आहे ना AC आहे, कारण थंड आहे. आता आम्ही डिनर नाही केला अजून, आता डिनर करायला चाललो आहे. आपल्याला उद्या पण खूप फिरायचं आहे, बघायचं आहे. बाहेरचा व्ह्यू बघा, जबरदस्त फॉग आहेत. ॲक्च्युली आलो पण आपण तेवढं उंचावर ना, खूप फॉग आहेत. आपली गाडी कुठे लागली आहे? गाडी कुठे लागली आमची? त्या साईडला आहे. करून दे पण. हे मच्छरसाठी मी जायसाठी वाट बघतो. काय दिसणार? चांगली आयडिया दिलीस. प्रवीणची आयडिया आपल्या रूपवरती मॅप लावायचा इंडियाचा. मी तर बोलतो की डेस्टिनेशन लिहूया आपण जिथे जिथे फिरलो तर. हां, ते पण करू शकतो. मॅपच ठीक आहे. ही जी पट्टी आहे ना मधली, म्हणजे डिक्कीच्या नंतरची, तिथं इंडियाचा असं हे लिहिलं. आम्ही त्यांच्या ओनरला घेऊन आलो, आणि तरी सम बॅड स्मेल ऑल्सो देअर. जस्ट वेट फॉर पेमेंट, दे विल कम.
डेली फुल क्लिनिंग मॉस्किटोज पण खूप होते आणि मस्कुर नहीं नहीं ये पता है मस्किटो नहीं, लेकिन हम लोग ने देखा अभी ये सोते टाइम ना कान के बाजू में ना ये देखो ओपन பண்ணிச்சு ஓபன் गाड़ी में हाँ। मिस्ट फुल मिस्ट ये आहे अब्बान रेसिडेन्सी हे हॉटेल फील होतं की मी महाबळेश्वरलाच आहे. चल वरती बघूया हॉटेल काय आहे ते एक्सप्लोर पण करू ना. सगळं नॉनव्हेजच आहे. चिकन आणि हे फिश. चॉकलेटचे प्रकार बघा ना, मस्त आहे रे. किती चॉकलेटचे प्रकार आहेत. मी आलो होतो इथे काय खायला, पण परिस्थिती अशी गंभीर झालेली आहे. नॉनव्हेज शिवाय इथे काहीच माहीत नाही मला. ते स्मेलनी पण उलटीसारखं होत आहे. नुसतं फिश. हे जे खाणारे असतात त्यांना माझा राग येत असेल, पण मला राग होत सण सगळ्याच ठिकाणी. फिश एग. इव्हन या साईडला पण जे रेस्टॉरंट आहे सगळे व्हेज नॉनव्हेजच आहे. हे इकडे पण आहे व्हेज आणि नॉनव्हेजच रेस्टॉरंट सगळे. एका ठिकाणी बघितलं आम्ही डोसा, पण त्याच्यावरच ऑमलेट वगैरे बनवत आहे. मला आज वाटतं दुसरीकडे काहीतरी खावं लागणार आहे. बघ इकडे बघायचं आहे. फायनली आपल्याला व्हेज रेस्टॉरंट मिळालेलं आहे. मला तर चालू आहे केला माहितीला आहे एस्टोरिया व्हेज. हा बघून एवढं भारी वाटतंय ना, काय विचारू नका. खूप चढत आलो आम्ही. अगेन बॅड लक, जेवण नाही दिलं आपल्याला इकडे व्हेज. बोलले बंद झाला. खूप रिक्वेस्ट केली आम्ही, काही पण द्या, एक डोसा द्या, राईस द्या, जे उरलं असेल ते द्या. बोलतं नाही नाही दिलं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणचं लोक वेगवेगळे असतात, तर काय बोलणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण आता चहा वगैरे पिऊ. इकडे समोर आम्ही चहा टी पॉईंट बघितला. तिथे बोलले की इकडनं आपल्याकडे जायला शॉर्टकट रस्ता आहे. तो बोलला पण चहा नाही मिळणार मग आपल्याला. चहाचा प्रश्न नाही, परत हे नको व्हायला. हो काय चुकामुक हां याच्याकडे असेल का. एका ठिकाणी आपला चहा मिळाला, त्यांनी सकारात्मक होकार दिला. पण हे यांचे फॅन आहेत बघा, त्यांनी नाव विसरलं त्यांचं. म्हणजे आपण आपला चहा पिऊया, याची चहा तरी जाईल आपला पोटात. फायनली आपला चहा मिळाला आहे. काय नाही तर चहा तरी बरे. चला आपले घालू भाऊ. आपल्या गाडीमध्ये काय चिप्स वगैरे आहेत, आपण चिप्स वगैरे घेऊ. त्यांनी दिले बाबा आपल्याला, देव माणूस आपल्यासाठी चहा दिला यांनी.